मराठवाड्यात दिंडी काढलेली होती आणि ती दिंडी कशासाठी काढलेली होती ते आपण आता समजून घेणार आहोत. त्याच दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरला जी सभा झाली होती त्यांची, त्या दिंडीत भाषण केलेलं होतं. तर 2014 पूर्वी भारतात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव होता 4,000 रुपये प्रति क्विंटल आणि भाजपची अशी मागणी होती की शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 2014 पूर्वी 6,000 भाव पाहिजे. आणि आज 10 वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव हा फक्त 4,000 रुपये आहे. 2014 पूर्वी शेतकऱ्यांच्या कापसाला भाव होता 8,000 रुपये, परंतु भाजपला भाव पाहिजे होता 10,000 रुपये. आणि आज 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव आहे प्रति क्विंटल फक्त 7,000 रुपये. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम ह्या देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलने त्यावेळेस केलेलं होतं. शेतकऱ्यांच्या नावाने त्यांनी दिंडी काढवून शेतकऱ्यांना